Hello everyone, welcome in this lecture. In previous lecture we have seen the introduction of entropy, what is the entropy, and trends of entropy in the solid, liquid and gaseous state. Now the justification of concept of entropy or the change in entropy having the equation we will see in this lecture. Entropy is nothing but the measure of disorder or randomness of the molecules present in the system is known as entropy. The quantitative definition of entropy: the entropy change of a system in a process is equal to the amount of heat transferred to it in reversible manner divided by temperature at which the transfer takes place. याच्यासाठी इक्वेशन आहे एंट्रॉपी कॅल्क्युलेट करण्यासाठी. एंट्रॉपी कधी वाढते म्हणजे मॉलिक्यूलचे डिसऑर्डरनेस किंवा रँडमनेस किंवा मॉलिक्यूलची मूवमेंट कधी वाढते, जेव्हा त्या सिस्टीममध्ये एनर्जी किंवा हीट जेव्हा ॲब्सॉर्ब होते, सराउंडिंगमधून सिस्टीमकडे हीट ॲब्सॉर्ब केली जाते इन द रिव्हर्सिबल मॅनर, म्हणजे ती रिव्हर्स पण जाऊ शकते. एखादी वस्तू जर गरम झाली ते थंड पण होऊ शकते. म्हणजे गरम होणे म्हणजेच काय, इट हीट ॲब्सॉर्ब द सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. आणि थंड होणे म्हणजे काय, हीट इज इमिटेड फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. इन दिस एनी सिस्टीम when it absorbs the heat, its energy of the molecule increases, therefore kinetic energy of the molecule also increases. Hence the molecules are very in motion, therefore moment or randomness or disorderness of the molecule increases with increase in temperature or with the addition of or absorption of the amount of heat. Having the equation, the change in entropy is equal to heat absorbed or heat is transferred to the system in the reversible manner divided by the temperature at which this transfer takes place, where this Q reverse is the heat transfer in the reversible manner to the system at temperature T. जस्टिफिकेशन ऑफ दिस डेफिनेशन. जस्टिफिकेशन म्हणजे काय, त्या जे काही इक्वेशन आपण दिले त्याला समर्थन किंवा त्याला एक्सप्लेन करणे एखादं एक्झाम्पल देऊन, त्याला आपण जस्टिफिकेशन असं आपण म्हणतो. डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्स अपॉन क्यू इक्वल टू टी. वेन हीट इज ॲडेड टू अ सिस्टीम द मॉलिक्युलर मोशन्स आर increased due to an increase in the kinetic energies of molecules. This result in increasing molecular disorder. कोणत्याही सिस्टीममध्ये जेव्हा त्यामध्ये हीट ॲब्सॉर्ब होते किंवा हीट त्याला आपण प्रोव्हाइड करतो, तेव्हा ते मॉलिक्यूल्स हे हीट ॲब्सॉर्ब करून एनर्जेटिक होतात, म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढते, म्हणून त्या मॉलिक्यूल्सची गती किंवा मॉलिक्युलर मोशन वाढते. त्यामुळं मॉलिक्यूल्सची त्या सिस्टीममधले डिसऑर्डरनेस किंवा रँडमनेस वाढते, म्हणजेच विथ ॲडिशन ऑफ द हीट एंट्रोपी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस. Therefore it follows that an addition of heat to a system increase its entropy and that delta S is directly proportional to Q reverse. म्हणजे हे वर जे काय आपण सांगितलंय तेच परत या इक्वेशनच्या मार्फत सांगतो आपण. चेंज इन एंट्रोपी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ॲब्सॉर्प्शन ऑफ द हीट और इमिशन ऑफ हीट. रिव्हर्सिबल मॅनर म्हणजे जर सिस्टीममधून हीट बाहेर पडत असेल, जर थंड होत असेल ती,
किंवा हीट बाहेर पडत असेल तर डेल्टा एस काय होईल, निगेटिव्ह होईल, म्हणजे डिक्रीज होईल. जर हीट ॲब्सॉर्ब होत असेल तर एंट्रॉपी त्या सिस्टीमची काय होईल, वाढत जाईल. The effectiveness of addition of heat to increase the molecular randomness also depends on the temperature, because temperature takes into account the disorder that is already present in the system. म्हणजे टेम्परेचर किती आहे, जेव्हा ती हीट ॲब्सॉर्ब करतं त्यावेळेस त्याचं टेम्परेचर किती आहे हे महत्त्वाचं आहे. कारण टेम्परेचर जेवढं टेम्परेचरवर अवलंबून आहे की मॉलिक्युल्सचे रँडमनेस किती वाढेल ते. म्हणून हे इक्वेशन आहे डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्स अपॉन टी. फॉर एक्झाम्पल, इफ द सिस्टीम हॅज लो टेम्परेचर, इट हॅज ओनली अ स्मॉल अमाउंट ऑफ disorders, and the addition of a given amount of heat to the system result in the significant increase in the amount of disorder. म्हणजे त्या सिस्टीमचं सुरुवातीला एक लोअर टेम्परेचर आहे, त्यामुळं मॉलिक्युल्स हे कमी मुवमेंटमध्ये असतील, त्या मॉलिक्युल्सचे रँडमनेस कमी असेल, म्हणजे एंट्रॉपी कमी असेल. आणि आपण एक थोडंसं जरी त्यामध्ये हीट आपण ॲड केली किंवा त्यामध्ये एनर्जी प्रोव्हाइड केली तर लगेच त्याची डिसऑर्डरनेस, मॉलिक्युलचे रँडमनेस हे वाढेल, आपल्याला सहजपणे दिसेल. म्हणजे ॲडिशन ऑफ हीट, स्मॉल अमाऊंट ऑफ हीट ऑल्सो इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सिग्निफिकंट इन्क्रीज इन द एंट्रॉपी. जर अगोदरच त्या एंट्रॉपीमध्ये जर कमी टेम्परेचर असेल तर त्याच्यात थोडं जरी हीट ॲब्सॉर्ब केली किंवा ॲड केलं तरी जास्त प्रमाणात एंट्रॉपी चेंज झालेला आपल्याला दिसून येईल. In the other hand, if a system has high temperature, अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण कन्सिडर केलं होतं, जर कमी टेम्परेचर असेल आणि त्यात हीट ॲड केली तर आपल्याला जास्त एंट्रॉपी चेंज झालेला आपल्याला दिसून येईल. पण दुसऱ्या उदाहरणात आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, इफ अ सिस्टीम हॅज हाय टेम्परेचर, इट ऑलरेडी हॅज लार्ज अमाऊंट ऑफ रँडमनेस, हेन्स in such a case, the addition of the same amount of heat produces only marginal increase in the disorder. हे बघा, जर टेम्परेचर जास्त असेल आणि त्यामध्ये जर हीट आपण ॲब्सॉर्ब केली किंवा हीट ॲड केली, आपण जेवढा अगोदर लो टेम्परेचर असताना जेवढी ॲड केली होती तेवढंच अमाऊंट जर हाय टेम्परेचर असताना ॲड केलं तर त्यामध्ये जास्त प्रमाणात एंट्रॉपी चेंज होत नाही. दिस इज अनालॉगस टू द फॅक्ट दॅट स्नीझिंग ॲट अ नॉयसी रेल्वे स्टेशन इज लेस सिग्निफिकंट दॅन स्नीझिंग इन अ क्वाईट लायब्ररी. म्हणजे इथं एक आपण अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे कसं, हे कशासारखं आहे, हे दोन्ही उदाहरण दिलेले आपण लो टेम्परेचरला जर थोडं जरी अमाऊंट हीट ॲब्सॉर्ब केले तरी जास्त प्रमाणात एंट्रॉपी चेंज होतं किंवा ते महत्त्वाचं असतं. आणि जर हाय टेम्परेचर असताना जर तिथे एंट्रॉपी हीट ॲड केली तर एंट्रॉपी जास्त प्रमाणात चेंज होत नाही. हे उदाहरण कशासारखे आहेत हे दोन, म्हणजे एका रेल्वे स्टेशनवर कसं असतं, खूप गोंधळ असतो तिथं रेल्वे स्टेशनवर, आणि तिथं जर एखादा माणूस शिंकला त्याला सीक आणि शिंकला तर त्याचा काही फरक पडत नाही किंवा दुसऱ्या लोकांना त्याचा आवाज सुद्धा जात नाही. कारण रेल्वेच्या स्टेशनवर किती गोंधळ असतो, लोकांचा गोंधळ असतो, रेल्वेचे आवाज असतात, त्यामुळे त्याचा काही फरक पडत नाही. तसंच हाय टेम्परेचर सिस्टीममध्ये, त्या सिस्टीममध्ये ऑलरेडी हाय टेम्परेचर आहे, इथं ॲडिशन ऑफ हीट त्यामुळे जास्त एंट्रॉपी इन्क्रीज होत नाही. परंतु लो टेम्परेचरच्या बाबतीत कसं आहे, आता जो काय आपण उदाहरण दिलं होतं शिंकण्याचं, ते जर शिंकणं रेल्वे स्टेशनवर असेल तर काही फरक पडत नाही, कोणाला ऐकू सुद्धा जात नाही. परंतु एकदम शांत अशी लायब्ररी आहे, तिथं सर्वजण अभ्यास करत बसले, साधं टाचणी पडली, कोणाच्या हातातली जर पिन पडली, पेन पडला साधा तर आवाज येतो. पण त्या ठिकाणी सर्व अभ्यास करत शांत ठिकाणी जर एखादा माणूस शिंकला तर सर्वांना डिस्टर्ब होतं, तिथं खूप आवाज येतो. तसंच या पहिल्या एक्झाम्पलमध्ये आहे. To conclude, we can say that
if a given quantity of heat is added to a system at high temperature, the addition of disorder created is less than if the same amount of heat is added to a system at lower temperature. या दोन उदाहरणावरून आपल्याला असं कन्क्लुजन निघतंय, असं लक्षात येतं की लोअर टेम्परेचर जी सिस्टीम आहे त्यामध्ये जे आपण हीट ॲड केली तर तिथं जास्त प्रमाणात एंट्रॉपी चेंज होती ॲज कम्पेअर्ड टू द सिस्टीम ॲट हायर टेम्परेचर. This implies that delta S, that is change in entropy, is inversely proportional to the temperature. तर ऑलरेडी टेम्परेचर जास्त असेल तर त्याच्यात जास्त एंट्रॉपी चेंज होणार नाही. जर सिस्टीमचं टेम्परेचर कमी असेल तर एंट्रॉपी चेंज जास्त प्रमाणात होईल. म्हणजे टेम्परेचर आणि चेंज इन एंट्रॉपी हे एकमेकाच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल, उलट असतील, at which the addition of heat takes place. Now the unit of entropy, we have the equation. आपल्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये इक्वेशन बघितलं आपण. काय इक्वेशन होतं? डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिवर्स अपॉन टी. चेंज इन एंट्रॉपी याचं आपल्याला युनिट बघायचं आहे. तर हे काय असणार आहे? हीट किंवा एनर्जी. एनर्जी कशामध्ये मोजतात? जूल्स पर केल्विन आहे ना, जूल्स, कॅलरी असं. आणि टेम्परेचर कशामध्ये असतं? डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन किंवा फॅरनहाइट. तर तेच या दोन्हीचे युनिट ठेवून आपल्याला हे काढायचं. त्याचं जर युनिट असेल जूल्स पर केल्विन किंवा जूल्स पर, इथं जे आहे याचं टेम्परेचर जूल्स पर टेम्परेचर आहे ना, जूल्स पर केल्विन पर मोल. तर याचं युनिट आपल्याला घेता येईल. द एंट्रोपी चेंज इज expressed by term divided by absolute temperature, heat divided by temperature. From this equation, delta S is equal to Q is a heat and T is a temperature. If energy, this heat, is expressed in joules and temperature in degree Kelvin, then the unit of entropy will be joules per Kelvin. This is known as entropy unit. Now, entropy is an extensive thermodynamic property as its value depends on the amount of substance present in the system. Therefore, it is necessary to include the amount term, that is mole, in the unit. म्हणजे एंट्रॉपी काय आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आपण थर्मोडायनामिक फर्स्टमध्ये शिकलेलो आहोत. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे ज्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या अमाऊंटवर अवलंबून आहे. जसं की आपण एखाद्या वस्तूचं वजन मोजतो, साखर आहे, आपण जे वेट मोजतो वजन, जसं जसं आपण वर साखर टाकू तसं तसं त्याचे किलोग्राम ग्रामची व्हॅल्यू आहे ते वाढत जाईल. तसंच हे एंट्रॉपी इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणून इथं मोल हे सुद्धा त्या युनिटमध्ये ॲड केलं पाहिजे आपण. हेन्स एंट्रॉपी इज मेजर्ड इन जूल्स पर केल्विन पर मोल, लाईक दिस वन. तर ह्या दोन गोष्टी जे काही ब्ल्यू कलरमध्ये बोल्डमध्ये दाखवले ते तुम्ही लक्षात ठेवा. युनिटसाठी त्याचं इक्वेशन हे आहे आणि त्याचं युनिट जूल्स पर केल्विन पर मोल हे असं लिहितात, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला MCQ प्रश्न असतील तर त्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, त्याचं उत्तर हे असेल. Now the characteristic of entropy. It is an extensive property. आताच पाहिलं आपण. It is a state function. म्हणजे इनिशियल स्टेटला कमी असेल, फायनल स्टेटला जर हीट ॲब्सॉर्ब होत असेल किंवा सॉलिड स्टेटचं कन्व्हर्जन जर लिक्विड होत आहे म्हणजेच मेल्टिंग होत आहे म्हणजेच हीट ॲब्सॉर्ब होत आहे तर त्याच्या एंट्रॉपी वाढत जाईल. जर इव्हॅपोरेशन होत आहे लिक्विड टू गॅस तरीसुद्धा तिथं टेम्परेचर ॲब्सॉर्ब होत आहे आणि त्याच्या रिव्हर्स असेल तर म्हणजे हीट इमिट होत असेल तर एंट्रॉपी डिक्रीज होईल. म्हणून इट इज अ स्टेट फंक्शन. फॉर सायक्लिक प्रोसेस डेल्टा एस इज इक्वल टू 0. फॉर इन्फिनिटेसिमल स्मॉल चेंज द इक्वेशन इज ds is equal to dq upon t. For finite change at constant temperature delta S is equal to q reverse upon t.
थँक यू. वी विल स्टॉप.